नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनुरंगोली या चॅनलवरती. तर आजच्या भागामध्ये आपण एकूण 7 रांगोळी काढणार आहोत. तेही अगदी सोप्या, सिंपल आणि एकदम देखण्या रांगोळी आहेत. कुणालाही काढता येतील अशा या प्रकारे रांगोळी आहेत. खूप छोट्या छोट्या आणि सगळ्यांनाच काढता येतील अशा प्रकारच्या रांगोळी आहेत. तर चला तर मग काढूयात. तर इथे बघा, मी एक डॉट देऊन त्याला प्रेस केलं आहे आणि वरती अशी एक गोलाकार पाकळी काढल्यासारखी काढून घेतलेलं आहे. आणि खालच्या साईडला आपल्याला अशी डबल पाकळी काढायची आहेत, 3 काढायचे आहेत खाली. आणि त्यामध्ये आपल्याला वरच्या पाकळीमध्ये 3 डॉट्स देऊन त्याला प्रेस करून घ्यायचं आहे. आणि त्याच्या दोन्ही साईडने आपल्याला असे तुरे काढून घ्यायचे आहेत बाहेरच्या साईडने. तर हे बघा, मी इथे तुरेसुद्धा काढून घेतलेले आहेत दोन्ही. त्याला क्लीनसुद्धा करून घेतलं आहे. आणि त्यावरती आपण लाल रांगोळीने असे 3 डॉट्स देऊन घेऊयात. खूप छोट्या छोट्या रांगोळी आहेत. सगळ्यांना आपल्याला रोजच्या डेली वापरासाठी, रोज सकाळी आपल्याला रांगोळी काढण्यासाठी या कामी येणाऱ्या आहेत रांगोळी. आणि सुंदरसुद्धा दिसायला आहेत. तर हे बघा, खालच्या साईडला मी पिवळ्या रांगोळीने 3 डॉट्स दिलेत. आणि ज्या डबल पाकळ्या काढल्या होत्या त्यामध्ये सुद्धा आपल्याला असे 2 डॉट्स देऊन घ्यायचे आहेत. तर ही रांगोळी आपली तयार झालेली आहे मैत्रिणींनो. अगदी साधी, सोपी, सिंपल आणि एकदम छोटीशी रांगोळी, कमी जागेत काढता येणारी, अगदी कमी कलर वापरून काढता येणारी रांगोळी. तर पहिली रांगोळी आपली झालेली आहे. तर आपण इथे दुसरी रांगोळी काढूयात. तर इथे बघा, मी एक लाईन देऊन घेतलेली आहे आणि त्यावरती आपल्याला अशी एक गोल पाकळी काढून घ्यायची आहे लांब आकारामध्ये. आणि त्यावरती 3 लाईन द्यायच्या आहेत, एक मोठी, त्यापेक्षा छोटी आणि एक त्यापेक्षा छोटी. आणि त्या तिन्ही लाईन आपल्याला खाली एकत्र अशा जॉईंट करून घ्यायच्या आहेत, मी व्हिडिओत दाखवल्यात त्याप्रमाणे. आणि तिथे आपण हलका असा पांढरा रंगसुद्धा भरून घेऊयात. तर मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवरती अशा छोट्या छोट्या रांगोळी मी डेली अपलोड करत असते. एका व्हिडिओमध्ये आपल्या 4, 5, 6, 7 अशा रांगोळी मी डेलीसाठीच काढत असते. अगदी छोट्या छोट्या रांगोळी आपल्याला कुठेही काढता येतील. सणावाराला देखील आपण या रांगोळी काढू शकतो. अशा सुंदर आणि आकर्षक तेही छोट्या छोट्या रांगोळी मी दाखवत असते. तर तुम्हालाही अशा रांगोळी पाहायला आवडत असतील, काढायला आवडत असतील तर जरूर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. तर तुम्हाला कशा वाटल्या ह्या रांगोळी सांगायला विसरू नका. तर इथे बघा, मी त्याखाली एक लाईन देऊन त्याखाली आपल्याला असे 2 चक्र काढून घ्यायचे आहेत. आणि त्या चक्राला क्लीनसुद्धा करून घ्यायचं आहे. आणि त्यामधोमध मी असे व्हाईट रांगोळीने 3 डॉट्स दिलेत. आणि या लाईनवरती 2 पिवळ्या रांगोळीने आणि 2 लाल रांगोळीने हे बघा मी असे डॉट्स देऊन घेतलेत. आणि वरच्या साईडलासुद्धा मी लाल आणि पिवळ्या रांगोळीने, हे जेणेकरून लाल आणि पिवळा रंग वापरल्याने हळदी कुंकवाचा फील येईल, यासाठी लाल आणि पिवळा रंग आपण रांगोळीत वापरत असतो. तर ही सुद्धा रांगोळी आपली काढून झालेली आहे मैत्रिणींनो. दुसरी रांगोळी खूप सोपी, सिंपल आणि आकर्षक देखील आहे. तर ही आपण तिसरी रांगोळी काढतो आहे. इथे बघा, मी अगोदर एक गोल राऊंड काढून घेतलेला आहे आणि नंतर त्यामध्ये आपण असं चक्र काढून घेतलेलं आहे. रांगोळी एकदम बारीक असल्यामुळे ती स्प्रेड होते. तर त्याला व्यवस्थित मी इथे आकारसुद्धा देऊन घेतलेला आहे इयरबड्सच्या सहाय्याने. आणि त्याखाली आपल्याला अशा एकूण 4 लाईन काढून घ्यायच्या आहेत, एक मोठी, छोटी, छोटी आणि त्यापेक्षा एक छोटी एक. आणि वरच्या साईडला आपण असे डॉट्स देऊन घेऊयात, थोडे मोठ्या आकाराचे, या पद्धतीने. आणि वरती एक डॉट देऊयात. आणि खाली आपण लाल आणि पिवळ्या रांगोळीने असे एक डॉट्स देऊयात. ही सुद्धा अगदी सोपी, अगदी देवघरामध्ये काढू शकता किंवा एकदम दाराच्या बाहेरसुद्धा आपल्याला ही रांगोळी काढता येते, किंवा तुळशीसमोरसुद्धा काढू शकता. अशा ह्या छोट्या रांगोळी आपल्याला नेहमीच आपल्या वापरामध्ये येत असतात, कारण आपल्याला कोणती ना कोणती तरी रांगोळी तुळशीसमोर, देवघरात आणि उंबरवट्याच्या साईडला आपल्याला दारामध्ये काढायचीच असते. त्यासाठी ह्या रांगोळी खूप मस्त आहेत. तर ही बघा, ही सुद्धा रांगोळी काढून झालेली आहे आपली. तर आपण इथे आता चौथी रांगोळी काढूयात. तर इथे बघा, मी एक लाईन देऊन घेतलेली आहे आणि खालच्या साईडने आपण अशी पाकळी काढून घेतलेली आहे. आणि त्याला जोडूनच आपल्याला दोन्ही साईडनी पाकळ्या काढायच्या आहेत. आणि एक आपल्याला बाहेरच्या साईडने अशा पाकळ्या याला काढून घ्यायच्या आहेत दोन्ही साईडनी. हे बघा, ही सुद्धा खूप सुंदर आणि युनिक रांगोळी आहे. तर त्या लाईनवरतीच आपण अशा 2 छोट्या छोट्या लाईन देऊन घेऊयात. आणि वरती आपण असे 3 डॉट्स देऊयात रांगोळीने पांढऱ्या. हलका असा इथे रंग भरूयात. एका साईडला लाल आणि साईडला पिवळ्या रंगाने आपण असे डॉट देऊन प्रेस करायचं आहे त्याला. आणि या पाकळीच्या खाली आपल्याला असे 3 डॉट्स देऊन त्यावरती 3 लाईन काढून 2 डॉट्स द्यायचे आहेत. आणि वरतीसुद्धा आपल्याला असे 2 डॉट्स देऊन घ्यायचे आहेत. आपण ज्या लाईन मारल्या होत्या त्या लाईनवरतीसुद्धा आपण असे डॉट्स देऊन घेऊयात. तर ही सुद्धा काढून आपली रांगोळी झालेली आहे मैत्रिणींनो. नक्कीच तुम्हाला ही रांगोळी आवडली. मलासुद्धा ही रांगोळी आवडलेली आहे. नक्कीच तुम्हाला आजच्या भागातली कोणती रांगोळी आवडली ही सांगायला विसरू नका. आणि ती रांगोळी उद्या दारामध्ये काढायलासुद्धा विसरू नका. नक्की रांगोळी तुम्हीसुद्धा काढा. तुम्हीसुद्धा रांगोळी काढत राहा, शिकतसुद्धा राहा त्या रांगोळी.
तर हे बघा आपण इथे आता 3 ते 3 डॉट्स मारून घेतलेत आणि इथे स्वस्तिक काढलेलं आहे मी. बाहेरच्या साईडने आपल्याला स्वस्तिकचा भाग असा झुकलेला काढायचा आहे आणि त्याला जोडूनच आपल्याला अशा 2-2 लाईनसुद्धा द्यायच्या आहेत त्याला. तर एक असं छानसं स्वस्तिक आपल्याला इथे पाहायला मिळतं आणि यामध्ये आपण हळदी कुंकू म्हणजेच लाल आणि पिवळ्या रांगोळीने असे डॉट्स देऊन घेऊयात. आणि जे स्वस्तिकच्या लाईन आपण बाहेर काढलेल्या आहेत त्यावरती सुद्धा असे 2-2 आपण डॉट्स देऊयात. त्यामुळे अजूनही वेगळा फील येतो रांगोळीला आणि पाहायलासुद्धा छान दिसतं आणि काढायलासुद्धा छान दिसते रांगोळी. मस्त आहे. तुम्ही देवघरात काढू शकता किंवा तुळशीसमोरही काढू शकता. उंबरवट्याच्या साईडलासुद्धा तुम्ही काढू शकता ही रांगोळी. पण खूप सुंदर दिसते रांगोळी. अगदी सोपी आहे. कुणालाही काढता येईल अशी ही रांगोळी आहे. नक्की ट्राय करा ही रांगोळी. तर इथे बघा आपण आपली पुढची रांगोळी काढूयात. इथे 4 आणि खाली 2 आणि वरी 2 असे मी डॉट्स देऊन घेतलेत आणि हे बघा शेवटच्या 2-2 डॉट्सला जोडून आपल्याला असे लाईन काढून घ्यायच्या ज्या की मधल्या साईडने झुकलेल्या आहेत आणि आपण आता ज्या बाजूच्या काढतोय त्या बाहेरच्या साईडने झुकलेल्या करून आपल्याला असं एक इथं फूल तयार होणार आहे. या पद्धतीने तयार झालेला आहे आणि त्या भागामध्ये आपल्याला चक्र काढून घ्यायचे आहेत चारी साईडनी. मध्ये एक आपण मोठा डॉट्स देऊयात. तर हे बघा या पद्धतीने आपल्याला सगळ्या बाजूने असे चक्र काढून घ्यायचे आहेत. अगदी हलक्या हाताने काढू शकता. रांगोळी जर स्प्रेड झाली तर तुम्ही इथे क्लीनसुद्धा करून घ्या. मी क्लीन केलेलं नाही, एवढी रांगोळी स्प्रेड झालेली नाही इथे त्यामुळं. तर हे बघा चारी साईडने आपल्याला असे चक्र काढायचे आहेत आणि त्यावरती आपल्याला लाल आणि पिवळ्या रांगोळीने असे डॉट्स देऊन घ्यायचे आहेत जेणेकरून की आपल्या रांगोळीला हळदी कुंकवाचा फील येईल आणि रांगोळी उठूनसुद्धा दिसते यामुळे आणि छानसुद्धा दिसते आपल्याला अगदी कमी कलर टाकल्यासारखं. कधीही रांगोळी काढताना फक्त पांढऱ्या रांगोळीचा वापर नाही करायचा. त्यामध्ये थोडं का होईना हळदी कुंकू तुम्ही वापरा. नाहीतर कलर वापरला तर छानच आहे. कलर नाही वापरला तरी तुम्ही हळदी कुंकू थोडंसं मध्ये भरत जा. तर इथे बघा मध्ये एक डॉट देऊन त्याला प्रेस करून मध्ये थोडीशी मी व्हाईट रांगोळीने एक डॉट दिली आहे. तर ही सुद्धा आपली रांगोळी काढून झालेली आहे. अगदी कुणालाही काढता येतील अशा रांगोळी आहेत. एकदम सोप्यातल्या सोप्या रांगोळी आणि तेही छोट्या छोट्या. तर इथे बघा मी 3 ते 2 असे डॉट्स दिलेत आणि अशा पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत आपल्याला आणि ज्यामध्ये आपल्याला डॉट्स दिसत आहेत त्या डॉट्सला जोडूनसुद्धा आपण अजून डबल एक लेअर पाकळ्यांचा इथे तयार करून घेणार आहोत. हे बघा खूप साधी सोधी सिंपल रांगोळी आहे ही आणि मध्ये सुद्धा आपण व्हाईट रांगोळीने एक डॉट देऊयात. तर मैत्रिणींनो ह्या होत्या आपल्या आजच्या 7 रांगोळी. नक्कीच तुम्हाला आवडल्या असतील. कोणती रांगोळी आवडली हे सांगायला विसरू नका आणि अशाच रांगोळी काढत राहा, पाहत राहा. तर भेटू उद्याच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.